तुम्हाला यश मिळत नाहीये कारण तुम्ही लोकांना चुकीच्या पद्धतीने मॅनेज करत आहात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की काही मॅनेजर्स फारसे न बोलताही मोठा प्रभाव टाकतात, तर काही मॅनेजर्स सतत बोलूनही अपेक्षित परिणाम साधण्यात अपयशी ठरतात. हे जाणून घेण्यासाठी आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक द 1 मिनिट मॅनेजर, ज्याचे लेखक आहेत केनेथ ब्लँचर्ड आणि स्पेन्सर जॉन्सन. हे पुस्तक आपल्याला सांगतं की नेतृत्व म्हणजे नियंत्रण नाही, तर ते स्पष्टता, विश्वास आणि कौतुक यांविषयी आहे. एक चांगला मॅनेजर 3 गोष्टी करतो. लोकांना स्पष्ट उद्दिष्ट देतो, म्हणजे काय करायचं काय नाही. त्यांच्या चांगल्या कामाचे लगेच कौतुक करतो आणि चुकांबद्दल त्यांच्यावर न ओरडता अगदी शांतपणे फीडबॅक देतो. 1 मिनिटाची उद्दिष्टे. ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याला स्पष्टपणे सांगितले जाते की तुमचे काम काय आहे आणि तुमच्यासाठी यश म्हणजे नक्की काय. उदाहरण द्यायचं झालं तर एका ऑफिसमधील एक कर्मचारी त्याच्या कामात गोंधळलेला होता, पण मॅनेजरने हे पाहताच केवळ 1 मिनिट वेळ काढून त्याला त्याच्या कामाचे उद्दिष्टे स्पष्ट करून सांगितली. अशाने त्याच्या कामातला गोंधळ नाहीसा झाला आणि त्याची उत्पादकता दुप्पट झाली. 1 मिनिटाची प्रशंसा. कामाच्या ठिकाणी जेव्हा एखादी व्यक्ती उत्तम काम करते तेव्हा त्यांच्या प्रयत्नांची त्वरित दखल घेऊन त्या व्यक्तीचे कौतुक करा, कारण वेळेवर आणि मनापासून केलेले कौतुक केवळ उच्च दर्जाच्या कामगिरीला बळकटी देत नाही, तर व्यक्तीचे मनोधैर्य वाढवते, टीमला प्रेरित करते. जसे की एका टीम सदस्याने वेळेवर अहवाल सादर केला तेव्हा मॅनेजरने त्वरित म्हटले, उत्तम काम केलंस, आम्हाला अशाच दर्जाच्या कामाची अपेक्षा होती, कारण त्यामुळे मीटिंग सक्सेसफुलपणे पार पडली. अशाने त्या टीम सदस्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा झाली. 1 मिनिटाची समज. एखादी चूक घडल्यास ओरडू नका किंवा आपला राग व्यक्त करू नका. त्याऐवजी शांत राहून नेमकी चूक काय झाली हे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्वरित नेमकी प्रतिक्रिया देऊन चूक स्पष्टपणे नमूद करून उपाय सुचवा. यामुळे त्या व्यक्तीला अपमानित न होता आपली चूक सुधारता येईल. उदाहरणार्थ, एका कर्मचाऱ्याकडून चूक झाली. मॅनेजरने म्हटले, ही चूक योग्य नाही, पण मला खात्री आहे की तू यात सुधारणा करू शकतोस. यामुळे त्या कर्मचाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली नाही. यातून काय साध्य झालं तर ग्रोथ माइंडसेट जोपासला गेला. मॅनेजमेंट म्हणजे लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून काम करून घेणे नव्हे, तर त्यांना स्पष्टता आणि आत्मविश्वास देऊन त्यांची क्षमता विकसित करणे होय, जेणेकरून ते सर्वोत्तम कामगिरी करू शकतील आणि कामात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील. आजच्या जगात मायक्रो मॅनेजमेंट अयशस्वी ठरते, तर विश्वासावर आधारित लीडरशिप यशस्वी ठरते. आजपासून एक नियम लावा, लोकांना मॅनेज करू नका, तर त्यांना सक्षम करा. कारण जगातील बेस्ट लीडर्स ते नसतात जे जास्त बोलतात, तर ते असतात जे योग्य वेळी योग्य शब्द बोलतात. लीडरशिप इज नॉट अबाउट ऑथॉरिटी, इट्स अबाउट इन्फ्लुएन्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे बुक लेसन्स आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.